तुम्ही हे का लादतात आणि कशासाठी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे? मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे. माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे, मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे, मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती. म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दलची या प्रकारचे काही थोडी बहुत अनास्था आहे, त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल. आणि हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं. जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली आहे, प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे, तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना, पत्रकारांना, माझी लेखकांना, साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टी आज जर समजा हे हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही. मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल, आव्हान म्हणून घ्यावं. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? मला असं वाटतंय तुम्ही पत्रकार आहातच, परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. एवढंच सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद होती. कसला पर्याय नकोच आहे ना? कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिलीपासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात. म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे. आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं. त्याच्यातही काही नाहीये, त्याच्यात नाहीये. खोटं बोलतायत. कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं, राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही. हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये. नाही, आजपासून सुरू होईल. तुम्ही काउंटडाऊनला जाऊ नका. मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा. ते मला ह्याच्या खोलात जाईल. मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का? तुम्ही बाकी ते 17 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये. या गोष्टींची गरज आहे का? आम्ही शिकलोच ना रे इथे. तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी बंद जाता, कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागतं ना. ते काय शाळेत शिकून जातं काय? तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल.
परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे? बरं, कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही, जी एका राज्याची भाषा आहे? मग माझे हेच प्रश्न आहेत ना. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी. की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती. गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील हे. तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना. ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. या आजच ठेचायला पाहिजे. ठीक आहे. आहेत माझ्याकडे नाव आहेत. विरोध होतोय, द्विभाषीच आम्ही लागू करणार असं ते म्हणतात. स्टालिननी तर उघड विरोध केलेला आहे. तर त्यांच्या सकट आमच्यावरही द्विभाषिक असावे, त्रिभाषिक आग्रह नसावा असं आपण काही. पण मला असं वाटतं बघा, खाली बस. मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टींना विरोध केलेला आहे. मी एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे, खूप आहे, बरोबर आहे. जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता कोणाची आहे, सरकार कोणाचं आहे, जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लादतायत? तर हिंदीचा पर्याय हवाच कशाला असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. हिंदी सक्ती केली उद्या मराठी संपून जाईल, हिंदी भाषेच्या सक्तीची गरज आहे का असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय. हा केंद्राचा विषय नाहीये, राजकारण काय सुरू आहे तेच कळत नाहीये. विषय भरकटवण्यासाठी हिंदीची सक्ती करतायत का असा सवालही केलाय. गरज असेल तर हिंदी भाषा शिकली जाईल, हिंदीचा पर्याय हवाच कशाला पहिलीपासून असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. हिंदी भाषेच्या सक्तीची गरज काय?